घरच्या घरी जर आपण बनवलं तर जे मार्केटमध्ये आपला पैसा व्यर्थ जाते ते पैसा आपल्याला कामी लागू शकते. तर नमस्कार मित्र, आज आपण अंकुश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 10-26-26 घरच्या घरी बनवायचं कसं हे पाहू. तर त्याच्यासाठी लागणार आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड, फॉस्फोरिक ऍसिड आणि युरिया या 3 आयटम मिळून आपण 10-26-26 बनवायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला फिल्टरचं पाणी लागते. तर एका बकेटमध्ये आपण घेतलाय 6.5 लिटर फिल्टरचं पाणी आणि दुसऱ्या बकेटमध्ये घेतलाय 2 लिटर फिल्टरचं पाणी. तर या 6.5 लिटर जे पाणी घेतलंय त्याच्यातले आपल्याला 1.5 किलो युरिया टाकायचा आहे मोजून. युरिया चांगला विरघळून घ्यायचा आहे याच्यातून आणि याच्यामध्ये आपल्याला 2.5 किलो फॉस्फरिक ऍसिड टाकायचं आहे. आता जिथं आपण 2 लिटर पाणी घेतलंय त्याच्यातनी पोटॅशियम हायड्रॉक्साईड 1100 ग्रॅम टाकायचं आहे आपल्याला. ते मी काढीन हलवत हलवत आरामशीर टाकायचं आहे. याच्यातून धुवा निघते, ते धुवा नाकात नाही जाऊ द्यायचा. सावधगिरीनं बरोबर टाका लागते आपल्याला हे. भयानक गरम झालेला आहे. आता हे पूर्ण विरघळलेलं आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड याच्यात पूर्ण विरघळून घेतलं आपण. आणि आता हे जे 2 लिटरचं म्हणजे हे जे द्रावण तयार झालं आता हे आपल्याला त्या युरिया आणि फॉस्फरिक ऍसिड याच्यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये आपलं 2 लिटर पाणी आहे आणि 1100 ग्रॅम पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर हे आता आपल्याला या युरियाच्या याच्यात टाकायचं आहे 6.5 लिटरच्या बादलीमध्ये. थोडं 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 ढवळत ढवळत सोडून द्यायचं. तर हे अशा पद्धतीनं आता आपला 10-26-26 तयार झालेला आहे 10 लिटर. तर अशा पद्धतीनं आता आपलं 10 लिटरचं द्रावण तयार झालेलं आहे 10-26-26चं. तर आपण याला आता ड्रिंचिंग मध्ये बी वापरू शकतो आणि फवारणीमध्ये बी वापरू शकतो. फवारणीमध्ये याचं वालं प्रमाण आहे 20 लिटरच्या पंपासाठी 100 ते 120 मिली आपण वापरू शकतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, आणि जे आपले शेतकरी मित्र आहे त्यांना शेअर करा. म्हणजे घरच्या घरी जर आपण बनवलं तर जे मार्केटमध्ये आपला पैसा व्यर्थ जाते ते पैसा आपल्याला कामी लागू शकते. धन्यवाद.